सर्वप्रथम आपल्या सर्वांना मित्रांनो 26 एप्रिलला जी बॉम्बे हायकोर्टची परीक्षा आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि यामध्ये मी जे तुम्हाला सांगत आहे एकही गोष्ट नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही असं त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेलं आहे. त्यामुळे मी तेवढंच सांगणार आहे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे हे सगळं तुम्ही काय करायचं सोबत घेऊन जावा. त्यानंतर असं व्हायला नको की तुम्ही सरळ काय तयारी केलेली आहे, परीक्षा सेंटरमध्ये गेलेला आहे आणि तुम्हाला थोड्याशा चुकीमुळं त्यांनी परीक्षेला बसू दिलं गेलं नाही. असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये घडतं. तुमच्या बाबतीमध्ये ते घडणार नाही, कारण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहात. लक्ष देऊन पहा, ऐका, कान व्यवस्थित या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, सजग ठेवून हा व्हिडिओ ऐकायचा आहे. सुरुवात करूया. तर माहिती मित्रांनो, शिपाई भरतीचा जो पेपर आहे तो 30 गुणांचा आहे. लिपिकचा जो आहे तो 90 गुणांचा असणार आहे आणि चा जो आहे तो 20 गुणांचा आहे. आता सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला माहितीसाठी सांगू इच्छितो, बऱ्याच जणाला पेपर ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार हेच या ठिकाणी माहिती नाही. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला क्लिअर करू इच्छितो, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तर पेपर जो असणार आहे तो ऑफलाईन असणार आहे. कसा आहे मित्रांनो, पेपर जो आपला होणार आहे तो ऑफलाईन होणार आहे, म्हणजे कॉम्प्युटरचा कुठेही संबंध नाही, हे लक्षात ठेवा. ओके, हा पेपर जो आहे तो ऑफलाईन होणार आहे. ऑफलाईन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक आन्सर शीट दिली जाणार आहे मित्रांनो, आणि त्यावरती असे या ठिकाणी सर्कल असणार आहेत. हे सर्कल असणार आहेत. आता तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं आहे, तर काय करायचं फक्त तुम्ही 2 नंबरला ओके जे पण प्रश्न क्रमांक आहे त्याच्या पुढच्या ह्या सर्कलमधल्या 2 नंबरला काय करायचं, डार्क करायचं, हे लक्षात ठेवा. मग आता डार्क करायचं ते तर तुम्हाला माहितीच आहे, परंतु त्या पेनने करायचं हे खूप स्पष्टपणे त्यांनी स्ट्रिक्टपणे सांगितलेलं आहे की हे जे डार्क करायचं आहे ते केवळ आणि केवळ मित्रांनो ओनली ब्लॅक इंक पेन, म्हणजे तुमच्याकडे फक्त काय पाहिजे मित्रांनो, काळा बॉल पेनच पाहिजे आहे. काळ्या शाईचा या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो, बॉल पेन पाहिजे आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, आता हे बॉल पेन पण बरेच जण काय करतात, परीक्षेला जाताच काय करतात, खरेदी करतात आणि या ठिकाणी जातात आणि तिथं प्रयोग करतात. परीक्षेला खूप त्यांची काय होते मित्रांनो, अडचण होते, कारण या ठिकाणी ऑन द स्पॉट घेतल्यानंतर पेन व्यवस्थित चालत नसतो, मग या ठिकाणी डार्क करायला तुमचा वेळ जातो. तर माझं सजेशन राहील की काय करा, 1-2 दिवस अगोदर 2-3 पेन खरेदी करा, काळ्या या ठिकाणी बॉल पेनचं, काळ्या शाईच्या बॉल पेनचं, आणि काय करा, एक रफ पेजवरती थोडंसं या ठिकाणी काय करा, त्याला चालवण्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तिथं व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी काय करेल, तो पेन सपोर्ट करेल. पहिली गोष्ट तर आपल्याला समजलं की पेपर ऑफलाईन होणार आहे आणि काय करायचं आहे, तर काळा बॉल पेनच फक्त घेऊन जावा असं स्पष्टपणे सांगितलेलं. ओनली, परत म्हणू नका सर मला पेन वापरून दिलं नाही, असं झालं, मी निळ्या पेन घेऊन गेलो होतो. त्यांनी सांगितलं ब्लॅक, तर ब्लॅकच घेऊन जावा, कुठलाही एक्स्ट्रा या ठिकाणी चमत्कार करायचा प्रयत्न करू नका. तर पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा. आता सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी त्यांनी सांगितले की 15 मिनिट काय करा, रिपोर्टिंग टायमिंगला या ठिकाणी तुम्ही वेळेच्या अगोदर पोहोचा, 15 मिनिट बिफोर रिपोर्टिंग टाईम. ओके, मी तर म्हणेल की अर्धा 1 तास लवकर पोहोचा, कारण काय होतं, ट्रॅफिक असेल, इतर समस्या असतील, काही अडचणीमुळे या ठिकाणी वेळ होऊ शकतो. तर काय करायचं मित्रांनो, एक्झाम सेंटरवरती वेळेवर तुम्हाला पोहोचायचं आहे. हॉल तिकीटवरती तुम्हाला दिलेलं असते की कोणत्या वेळेला तुम्हाला किती वाजता तुमचा पेपर आहे, तर त्याच्या अगोदर अर्धा 1 तास पोहोचा, म्हणजे काही तुम्हाला या ठिकाणी तिथं प्रॉब्लेम येणार नाही. तिथं काय काय घेऊन जायचं आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे हॉल तिकीट तर तुमच्याजवळ पाहिजेच. ओके, काय पाहिजे मित्रांनो, हॉल तिकीट तर तुमच्याजवळ पाहिजेच, हे तर या ठिकाणी लक्षात ठेवा. हॉल तिकीट, त्यालाच ॲडमिट कार्ड पण म्हटलं जातं, आणि त्याच्यासोबत कोणतं तरी एक तुमचं या ठिकाणी फोटो आयडेंटिटी, म्हणजे कसं, एक तर आधार कार्ड असेल तर ते पण चालेल, पॅन कार्ड असेल ते पण चालू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड ते पण चालेल, हे चारपैकी कोणतं जरी एक असलं तरी पण चालेल. आता जर तुमचं नावामध्ये बदल झाला असेल तर ओके, पहिली गोष्ट आपण काय पाहिलं मित्रांनो, तर तुमचं ऑफलाईन होणार आहे, काळा शाईचा या ठिकाणी बॉल पेन घेऊन जावा. दुसरं म्हणजे या ठिकाणी आधार कार्ड आणि त्याच्यासोबत हॉल तिकीट आणि त्याच्यासोबत आधार कार्ड किंवा पॅन कार्ड घेऊन जावा, हे तुम्हाला सांगितलं. आता जर तुमचं या ठिकाणी काय असेल मित्रांनो, नावात बदल झाला असेल तर काय करायचं, महिलांच्या बाबतीमध्ये विशेष करून ज्यांचं लग्न वगैरे झालेलं आहे, नावामध्ये बदल झालेला असतो, तर तुम्ही काय करायचं आहे महिलांनो, तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, एक तर तुमच्याकडे नावात बदल झाल्याचं या ठिकाणी राजपत्र म्हणजे गॅझेट पाहिजे आहे, ते नसेल तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल, दोन्हीपैकी कोणतं तरी एक आपल्याकडे असणं गरजेचं आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ओके, अन्यथा काय होतं, मग तिथं गेल्यावरती मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम होतो, कदाचित परीक्षेला पण बसू दिलं जात नाही. ओके, त्यामुळे हे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. नावात बदल झाला असेल तर गॅझेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी पहिल्यांदाच परीक्षा देत असतात, त्यांना वाटतं कॅल्क्युलेटर लागतं का काय, तसं काही प्रयत्न करू नका, चमत्कार काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करू नका. काही मोबाईल फोन वगैरे या ठिकाणी आतमध्ये नेऊन दिला जात नाही. मोबाईल फोन नाही, स्मार्ट वॉच नाही, डिजिटल वॉच नाही, मायक्रोफोन, ब्लूटूथ, कॅमेरा हे असलं सगळं काही या ठिकाणी प्रकार वेगळे या ठिकाणी करू नका. परीक्षा तर तुमची बाद होईलच, कदाचित तुम्हाला या ठिकाणी जेल पण होऊ शकते, त्यामुळे असलं काही प्रकार या ठिकाणी करायचा प्रयत्न करू नका.
एवढ्याच महत्त्वपूर्ण सूचना होत्या मित्रांनो. अजून काय तुमचे डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला वाटतं शेवटच्या दिवसामध्ये एक फास्ट स्वीट बट शॉर्ट एक रिव्हिजन मारायची आहे आणि त्यासाठी क्वालिटी कंटेंट पाहिजे मित्रांनो, तर आपल्या शॉर्ट नोट्स नक्की तुमच्या या ठिकाणी एकदा रिवाईज करू शकता. फक्त 150मध्ये ₹150 तुम्हाला सगळं काय आहे, जी के आहे, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, कॉम्प्युटर हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे 150मध्ये. 72 48 93 0176 या नंबरला फक्त 150 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या सर्व या ठिकाणी नोट्स PDF स्वरूपामध्ये भेटून जातात. तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.